मुंबई महापालिका परिसरामध्ये बॅनरबाजी करण्यात आली आहे। या बॅनरमधून उद्धव ठाकरेंना डिवचण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानंच मराठीचा घात केल्याचा आरोप या बॅनरमधून करण्यात आलाय। सत्य बाहेर आलंय, घशात गेले दात उबाठानच केला मराठीचा घात, अशा आशयाचं बॅनर या ठिकाणी लावण्यात आलंय। उद्धव ठाकरे सरकारनं स्त्रीभाषा सूत्र मान्य केलं होतं का, असा सवाल देखील या बॅनरमधून विचारण्यात आलाय। आपण बघतोय ही बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। त्रिभाषा सूत्रावरून विरोधकांकडून सरकारवर आरोप करण्यात येत होता। हे धोरण मागे देखील घेण्यात आलं, मात्र या संदर्भात ही बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। या संदर्भात अधिक बोलूयात आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आपल्यासोबत आहेत। ओम, महापालिका परिसरामध्ये ही बॅनरबाजी करण्यात आलेली आहे आणि यावरून उद्धव ठाकरेंवरच डिवचण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे। बरोबर आहे। खरं तर महापालिका असेल किंवा गिरगाव परिसर असेल, यामध्ये ठाकरे बंधूंनी एकत्र यावे या संदर्भामध्ये बॅनरबाजी करण्यात आलं आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर 5 जुलैला दोन भावांचा मेळावा खरं तर मराठी भाषेच्या संदर्भात जी एक विजयी मोर्चा विजयी सभा करण्यात येणार आहे, त्या दृष्टिकोनातून एक मेळावा देखील आयोजित करण्यात आलेला आहे। वरळी डोममध्ये हा मेळावा आयोजित करण्यात आला नाही। गिरगाव असेल किंवा महापालिकेचा परिसर असेल, यामध्ये मराठी लोकांवर बाकीच्या गोष्टी सोडून द्या, मराठी लोकांना घर नाकारणारे बिल्डर किंवा इतर हिंदू मंदिरं तोडणारे बिल्डर या लोकांच्या हातात महाराष्ट्रात देऊ नका, यांच्या विरोधात जर आपण एकजूट दाखवली तर याचा निश्चित मोठा परिणाम होईल, अशा प्रकारचा आशय सुद्धा या बॅनरवर आपल्याला पाहायला मिळतो। त्यामुळे एकंदरच येत्या काळामध्ये महापालिकेच्या दृष्टिकोनातून 5 तारखेला होणारा हा मेळावा, ठाकरे बंधूंचे एकत्रीकरण, हे सगळं राजकीयदृष्ट्या खूप महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच ओम, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।